तर नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी तुम्हाला जसं लास्ट टायमिंगला सांगितलं होतं की आपले उमरखाडीची देवी नंतर आपल्याला जायचं होतं लालबागच्या देवीला, म्हणजे लालबागच्या माताला जी गणेश गल्लीमध्ये आहे. तर त्या टायमिंगला जायला भेटलं नव्हतं कारण की खूपच वेळ झाला होता. तर आज आलो आहे मी गणेश गल्लीला. तुम्हाला दाखवतो मी गणेश गल्लीची म्हणजेच लालबागची माता ही कशी विराजमान आहे, कोणत्या स्वरूपात आहे. हे आहे BMC गार्डन आणि या BMC गार्डनच्या बरोबर मध्यातच ही आपली लालबागची माता विराजमान असते. तरी अशी भव्य सजावट आहे ती लालबागच्या माताची. आज आहे नवमी, त्याच्यामुळे पूजापाठ थोडी चालू आहे आणि आज देखील पूजा देखील आहेत. आपण त्याचं स्वरूप बघूया आपण आज एकदा. मित्रांनो, आज नवमी आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी तर दिसते आपल्याला. तर आज आपण तरीही नॉर्मलच गर्दी म्हणू शकतो याला. तर त्याच्यामुळे एवढं असं दर्शन घेऊया इकडनं. तर मित्रांनो, ही आहे लालबागची माता जी गणेश गल्लीमध्ये विराजित आहे. त्याचं स्वरूप पाहू शकता. सोबतच हे जे डेकोरेशन आहे, डेकोरेशन देखील तुम्ही पाहू शकता. अत्यंत उत्कृष्ट असं डेकोरेशन आहे लालबागच्या मातेचं. दरवर्षी ह्याच स्वरूपातील लालबागची माता विराजित असते. तुम्ही पाहू शकता देखणं असं स्वरूप लालबागच्या मातेचं. तर मित्रांनो, माझं अगदी 20च मिनटात आपल्या लालबागच्या मातेचं दर्शन झालं. आता मी चाललो आहे चिंतामणी, म्हणजे चिंचपोकळीची जी माता आहे तिथं. तर चिंतामणी म्हणजे चिंतपोकळीची जी माता आहे ती देखील चिंतामणीच्याच मंडपात विराजमान असते. तर आता मी चाललो तिकडे. तर तुम्हाला दाखवतो तिचं देखील स्वरूप आणि तिचं देखील डेकोरेशन. तर हा तर टनल तुम्हाला माहीतच असेल. हा आहे चिंतामणीच्या मंडपाकडे जाणारा टनल आणि तिथंच विराजित आहे आपली चिंचपोकळीची माता. तिचं देखील स्वरूप मी दाखवतो. सध्या गर्दी तर मला खूप दिसते तिकडे. तर आपण एकदा पाहूया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला मी तिचं स्वरूप देखील दाखवतो. मित्रांनो, ही आहे चिंचपोकळीची आई भवानी. आज नवमीचा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी थोडीफार जास्त आहे. तिचं देखील स्वरूपाचा आपण आज पाहणार आहे. तर गर्दीत एकदा आपण लाईनीत उभं राहून आतमध्ये जाऊया, चरण स्पर्श करूया आणि मग तुम्हाला देखील. तर मित्रांनो, ही आहे चिंचपोकळीची माता. हे मंडप तर तुम्हाला माहितीच असेल. याच मंडपात चिंतामणी देखील विराजमान असतो आणि इकडेच आपली चिंतामणीची चिंचपोकळीची माता देखणं असं तिचं देखील स्वरूप आहे. तर आपण तिला आता सध्या लाईन आहे, आपण लाईनीमधनं जाऊन तिचं देखील स्वरूप एक्सप्लोअर करायला बघूया. सध्या डेकोरेशन त्यांचं पाहू शकतो तुम्ही. चिंचपोकळीची आई भवानी. सध्या इथं गर्दी तर तुम्हाला दिसते आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे तेजूगयाच्या माऊलीच्या दर्शनासाठी. तर तेजूगयाची माऊली जी आहे ती देखील तेजूगयाचा जो राजा बसतो त्या मंडपाच्याच अगदी जवळच ती देखील विराजित असते. तर तिची देखील तुम्हाला दर्शन दाखवतो मी, तेजूगयाची माऊली. तर मित्रांनो, हा आहे तेजूगयाचा मंडप आणि तसं तेजूगयाची जी माऊली आहे ती विराजित आहे. तर तिचं देखील स्वरूप मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ही आहे तेजूगयाची माऊली. अत्यंत देखणं असं स्वरूप आहे तिचं. आपण पाहूया तिला देखील.
तर मित्रांनो, झालं आहे माझं तिन्ही देव्यांचं दर्शन. तर आता मी चाललो आहे घरी, कारण की पाऊस देखील खूप आहे. तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.